लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओबीसीला धक्का लागला तर पुढचा निर्णय घेऊ, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची भूमिका। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीच्या संदर्भात ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपली भूमिका मांडली आहे। मराठा समाजाला SEBC आणि EWS या माध्यमातून आरक्षण दिलं आहे, तसेच समाजासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत। तरीही ओबीसी मधून आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही पुढचा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे। पाहूयात ते काय म्हणतात। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईमध्ये आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येनं म्हणजे लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते मिळेल त्या वाहनाने आज मुंबईमध्ये आलेलं चित्र सगळं आपण पाहत आहोत। याच्यामुळं नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे, त्याचा भयभीत झालेला आहे की त्याला अशी शंका आहे की कदाचित आपलं आरक्षण जात आहे की काय। परंतु आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की आपण मुळीच घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण या सरकारचे जे प्रमुख नेतृत्व करत आहेत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यापूर्वीच आपलं आश्वस्त केलेलं आहे की आपला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी आरक्षणात धक्का लागू देणार नाही। विधानसभेतसुद्धा त्यांनी ओबीसीचे आरक्षणामध्ये वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे आणि आज तरी त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनीसुद्धा मुख्यमंत्री असताना